नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वैकुंठ चतुर्दशी मुहूर्त आणि 3 कथा, ज्या तुम्हाला पापापासून मुक्ती आणि स्वर्गप्राप्ती करून देईल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्याला सर्व सुख सुविधा प्राप्त होतात आणि अनेक पुत्र आणि अपार संपत्ती प्राप्त होते। ही तारीख चंद्रग्रहाची जन्मतारीख देखील आहे। चतुर्दशी तिथी ही मुळात शिवरात्री आहे, ज्याला मासिक शिवरात्री असेही म्हणतात। वैकुंठ चतुर्दशीच्या 3 कथा। पहिली कथा, पौराणिक मान्यतेनुसार एकदा भगवान विष्णू देवादिदेव महादेवाची पूजा करण्यासाठी काशीला आले। मणिकर्णिका घाटावर स्नान केल्यानंतर त्यांनी 1000 सुवर्ण कमळाच्या फुलांनी भगवान विश्वनाथाची पूजा करण्याचा संकल्प केला। अभिषेक झाल्यानंतर जेव्हा त्यांनी पूजा करण्यास सुरुवात केली, तेव्हा भगवान शिवाने त्याच्या भक्तीची चाचणी घेण्यासाठी कमळाचे फूल कमी केले। पूजा पूर्ण करण्यासाठी भगवान श्रीहरींना 1000 कमळांची फुले अर्पण करावी लागली। फुलाला अभाव पाहून त्याला वाटले की माझेही डोळे कमळासारखे आहेत, मला कमलनयन आणि पुंडरीक्ष म्हणतात। असा विचार करून भगवान विष्णू आपल्या कमळासारखे डोळे अर्पण करण्यासाठी पुढे आले। भगवान विष्णूंच्या या अपार भक्तीने प्रसन्न होऊन देवादिदेव महादेव प्रकट झाले आणि म्हणाले, हे विष्णू, तुझ्यासारखा माझा भक्त जगात दुसरा नाही। आजच्या कार्तिक शुक्ल चतुर्दशीला आता वैकुंठ चतुर्दशी असे संबोधले जाईल आणि जो या दिवशी प्रथम तुमचे उपवास आणि पूजा करेल त्याला वैकुंठाचा संसार प्राप्त होईल। या वैकुंठ चतुर्दशीला भगवान शिवाने लाखो सूर्याच्या तेजा एवढे सुदर्शन चक्र भगवान विष्णूला अर्पण केले। भगवान शिव आणि भगवान विष्णू म्हणतात की या दिवशी स्वर्गाचे दरवाजे खुले राहतील। नश्वर जगात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने हे व्रत पाळल्यास तो वैकुंठधाममध्ये आपले स्थान निश्चित करेल। दुसरी कथा, वैकुंठ चतुर्दशीच्या पौराणिक कथेनुसार एकदा नारदजी पृथ्वीभोवती फिरून वैकुंठ धामला पोहोचले। भगवान विष्णू त्याला आदराने बसवतात आणि प्रसन्न होतात आणि त्याच्या येण्याचे कारण विचारतात। नारदजी म्हणतात, हे भगवन, तुम्ही स्वतःला कृपानिधान नाव दिले आहेत। जे तुमचे प्रिय भक्त आहेत तेच यातून जगू शकतात। सर्वसामान्य स्त्री पुरुष वंचित राहतात, म्हणून मला असा काही सोपा मार्ग सांगा की ज्याद्वारे सामान्य भक्तही तुझी उपासना करून मोक्ष मिळवू शकतील। हे ऐकून भगवान विष्णू म्हणाले, हे नारद, माझे ऐका, जे स्त्री पुरुष कार्तिक शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीचे व्रत करतात आणि माझी भक्तिभावाने पूजा करतात त्यांच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे अक्षरशः उघडतील। यानंतर विष्णूजी जय विजय म्हणतात आणि त्यांना कार्तिक चतुर्दशीला स्वर्गाचे दरवाजे उघडे ठेवण्याचा आदेश देतात। भगवान विष्णू म्हणतात की या दिवशी जो कोणी भक्त माझे थोडेसे नाम घेऊनही माझी पूजा करेल त्याला वैकुंठधाम प्राप्त होईल। कथा तिसरी। दुसऱ्या एका कथेनुसार धनेश्वर नावाचा एक ब्राह्मण खूप वाईट कृत्य करायचा आणि अनेक पापे करत असे। एके दिवशी ते गोदावरी नदीत स्नान करायला गेले। त्या दिवशी वैकुंठ चतुर्दशी होती। त्या दिवशी अनेक भाविक गोदावरी घाटावर प्रार्थना करण्यासाठी आले होते। त्या गर्दीत धनेश्वरही त्यांच्यासोबत होता। अशा प्रकारे त्या भक्तांच्या स्पर्शाने धनेश्वरालाही पुण्य प्राप्त झाले। त्याचा मृत्यू झाल्यावर यमराजाने त्याला घेऊन नरकात पाठवले। तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की तो खूप पापी आहे, पण त्याने वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी गोदावरीत स्नान केले आणि भक्ताच्या सत्कर्मामुळे त्याची सर्व पापे नष्ट झाली आणि त्यामुळे त्याला वैकुंठधाम प्राप्त होईल। त्यामुळे धनेश्वराला वैकुंठधाम प्राप्त झाले। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छानशी कमेंट्स करा। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद।